नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 9वा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या तारखेला कोणत्या 18 जिल्ह्यात जमा होणार आहे ते आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारने ही सर्वात मोठी घोषणा केली असून अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेत आता अखेर पूर्णविराम लागलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आणि ही रक्कम आता थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळणार असून ज्याची प्रतीक्षा ते दीर्घकाळापासून करत होते त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे। बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य असते। ज्यांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सिंडिक तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभापासून कोणी वंचित करू शकणार नाही। आता वितरणाच्या पहिल्या टप्प्यात 9 जिल्ह्यांचा समावेश असणार, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 9 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे एकूण 18 जिल्ह्यात हे पैसे या तारखेला जमा होणार। आता ती तारीख कोणती, तर शेतकरी मित्रांनो 25 जुलै 2026 रोजी हे पैसे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील 9 जिल्ह्यांचा विचार केला तर त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर यवतमाळ, जळगाव, धुळे, त्यानंतर नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 9 जिल्ह्यांचा समावेश असणार। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामधील 9 जिल्हे जर बघितले तर त्यामध्ये नाशिक, भंडारा, गोंदिया, सातारा, पुणे, त्यानंतर नागपूर, परभणी, जालना आणि शेवटचा जिल्हा म्हणजे मुंबई या असे दुसऱ्या टप्प्यातील 9 जिल्ह्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा 25 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजतापासून ट्रान्सफर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।